जय महाराष्ट्र पब्लिक. आज आपण आलेले लासूरगाव येथे. लासूरगाव म्हणजेच देवी दाक्षायणीचं मंदिर. हे आहे वैजापूर तालुक्यातील शिवना नदीच्या काठावर बसलेलं हे मंदिर. आणि मग आमची कथा निघाली देवीच्या दर्शनासाठी. तर ती अशाच पायऱ्या चढत चढत हसत खेळत चालली होती दर्शनासाठी. तर समोर आम्हाला तिथे लगेच देवी दाक्षायणीचा होमकुंड. मग काय, आमच्या त्रिशाला तर होच लगेच दर्शनासाठी खाली वाकली, पाया पडली आणि निघाली पुढे. हसत कुदत चालली. नंतर तिला दिसला समोर सिंह. सिंहाच्या आधी तिला दिसला कासव. कासवाचं दर्शन घेऊन तिथे तर तिने डोकंच टेकवलं. मग निघाली पुढे. सिंहाला बघून ती फार घाबरली होती. तिने आधी थांबूनच दर्शन केलं. नंतर ती अशी जवळून त्याला बघायला लागली. हात लावती ती नकली आहे का असली आहे. मग ती निघाली, घाबरली होती तर खूप, पण मग ती त्याच्याकडे काही जाईना. मग निघाली कुदादात. डंगडिंग टकेडिंग डेंगडिंग टकेडिंग डेंगडिंग टकेडिंग डेंगडिंग टकेडिंग डेंगडिंग टकेडिंग डेंगडिंग टकेडिंग. तर हे बघा मित्रांनो, ज्याची आपण वाट बघत होतो, आपण देवी दाक्षायणीच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. मग लगेच त्रिशाने दोन्ही हात जोडून दर्शन घेतले, फोटोसाठी पोज दिली. मग पुढे निघाली. पुढे निघते तर ते प्रत्येक ठिकाणी तिला मंदिरासाठी दर्शनासाठी दिसत होतं. इथे दर्शन घेते, पुढे थोडंसं पुढं चालते, चालता 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 मग पुढे तिला पुन्हा दर्शनासाठी दिसते. मग पुढे तिथं पुन्हा पाया पडते. पाया पडल्यानंतर ती म्हणते, अरे किती वेळा पाया पडायचं. मग तसेच पुढं निघाली आणि मग पुढे पुन्हा पाया पडण्यासाठी जागा होती. ती म्हणते, हैं ये क्या है रे बाबा, कितना बार पाया पडना है. तर पुन्हा तिथे दर्शन घेते आणि मग निघाली आमची त्रिशा घराकडे.